आठवा वेतन आयोग. आठव्या वेतन आयोगानुसार आता 5% व्याजावर मिळणार 75 लाखांचं कर्ज. यासाठी अर्ज कसा करायचा आणि कोण ठरणार पात्र? चला सविस्तर जाणून घेऊया. नमस्कार. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांनी आठव्या वेतन आयोगाकडे हाऊस बिल्डिंग ॲडव्हान्स म्हणजेच HBA मर्यादा वाढवण्याची मागणी केली आहे. देशभरातील प्रमुख शहरांमध्ये मालमत्तेच्या किमतींमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. पण हा HBA नेमका काय आहे आणि कर्मचारी नेमकी कोणती मागणी करत आहेत? आठवा वेतन आयोग घोषित झाल्यापासून सरकारी कर्मचाऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. अंमलबजावणीच्या चर्चेदरम्यान हाऊस बिल्डिंग ॲडव्हान्स पुन्हा एकदा केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी चिंतेचा आणि चर्चेचा विषय बनला आहे. HBAमुळे कर्मचाऱ्यांना सेवेच्या कोणत्याही टप्प्यावर घर खरेदी करण्यासाठी किंवा बांधण्यासाठी सरकारी कर्ज घेण्याची मुभा मिळते. कर्मचारी संघटनांच्या मते सध्याच्या कर्ज मर्यादेत घर खरेदी करणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत कमाल HBA मर्यादा 75 लाखांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. तसेच या कर्जावरील व्याजदर जास्तीत जास्त 5% निश्चित करावा अशी मागणी केली जात आहे, जेणेकरून स्वतःचे घर बांधणे सोपे होईल. हाऊस बिल्डिंग ॲडव्हान्स ही अशी योजना आहे जी कर्मचाऱ्यांना त्यांच्या करिअरच्या सुरुवातीलाच घर घेण्यास मदत करते. यामुळे कर्मचाऱ्यांचे भाड्याच्या घरांवरील अवलंबित्व कमी होते. 7व्या वेतन आयोगातील नियमांनंतर आता 8व्या वेतन आयोगात यात मोठ्या सुधारणा होण्याची आशा आहे. कर्मचारी प्रतिनिधींनी सुचवले आहे की HBA हा कर्मचाऱ्याच्या मासिक पगाराच्या 60 पट वाढवावा. याशिवाय किमान सेवा कालावधी 5 वर्षांवरून कमी करून 2 वर्ष करावा आणि जुनी घरे खरेदी करण्यासाठी किंवा मोठ्या नूतनीकरणासाठी देखील हे कर्ज उपलब्ध करून द्यावे, असा महत्त्वपूर्ण प्रस्ताव मांडण्यात आलाय. तर 8व्या वेतन आयोगाच्या या निर्णयाकडे सर्व कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.